मित्रांनो, आजच्या या सविस्तर व्याख्यानात आपण लोकसंख्या गतिशास्त्र या अभ्यास घटकातील एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. आज आपण गिब्स पद्धतीने लोकसंख्या वाढ मोजमाप या विषयाचा सखोल आणि सोप्या भाषेत अभ्यास करणार आहोत. हा मुद्दा प्रात्यक्षिक, सिद्धांत आणि परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे संपूर्ण व्याख्यान लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, कोणत्याही देशाचा, राज्याचा किंवा प्रदेशाचा विकास समजून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणची लोकसंख्या किती आहे, ती किती वेगाने वाढत आहे आणि भविष्यात ती कशी बदलू शकते हे समजणे आवश्यक असते. लोकसंख्या वाढीचा अभ्यास केल्याशिवाय शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास आणि संसाधनांचे नियोजन करणे शक्य होत नाही. म्हणूनच लोकसंख्या वाढ मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी गिब्स पद्धत ही एक विश्वासार्ह आणि शास्त्रीय पद्धत मानली जाते. सर्वप्रथम आपण गिब्स पद्धतीचा अर्थ आणि संकल्पना समजून घेऊ. गिब्स पद्धत ही लोकसंख्या वाढीचा दर मोजण्यासाठी वापरली जाणारी एक महत्त्वाची सांख्यिक पद्धत आहे. या पद्धतीत सलग 2 जनगणना कालावधीतील लोकसंख्येतील बदल मोजला जातो. म्हणजेच एका जनगणनेपासून पुढील जनगणनेपर्यंत लोकसंख्या किती प्रमाणात वाढली किंवा कमी झाली हे टक्केवारीत काढले जाते. या पद्धतीमुळे लोकसंख्या वाढीचा वेग किती आहे, वाढ सातत्याने होत आहे की मंद आहे, तसेच वाढ सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे स्पष्टपणे समजते. म्हणूनच ही पद्धत भौगोलिक आणि प्रादेशिक लोकसंख्या अभ्यासात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आता मित्रांनो, आपण गिब्स पद्धतीचे महत्त्व पाहू. या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर अचूकपणे मोजता येतो. एखाद्या प्रदेशात लोकसंख्या वेगाने वाढत आहे की हळूहळू वाढत आहे हे समजते. लोकसंख्या वाढीची प्रवृत्ती सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे लक्षात येते. या माहितीचा उपयोग प्रादेशिक विकास नियोजनासाठी केला जातो. आरोग्य सेवा, शिक्षण संस्था, पाणी पुरवठा, वीज आणि रोजगार निर्मिती यांचे नियोजन करताना गिब्स पद्धतीची आकडेवारी फार उपयोगी ठरते. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे. यानंतर आपण गिब्स पद्धतीची वैशिष्ट्ये पाहू. या पद्धतीत फक्त 2 जनगणना कालावधीतील आकडे वापरले जातात. त्यामुळे माहिती सहज उपलब्ध होते. लोकसंख्या वाढ टक्केवारीत व्यक्त केली जाते, त्यामुळे तुलना करणे सोपे जाते. विविध प्रदेश, जिल्हे किंवा शहरे यांची लोकसंख्या वाढ एकमेकांशी तुलना करता येते. ही पद्धत दीर्घकालीन विकास नियोजनासाठी उपयुक्त आहे. तसेच विद्यार्थ्यांना ही गणिती पद्धत समजायला सोपी आहे. आता आपण गिब्स पद्धतीचे सूत्र पाहू. लोकसंख्या वाढ दर काढण्याचे सूत्र असे आहे. लोकसंख्या वाढ दर इक्वल T2/P1 -1 कारो 100. येथे P1 म्हणजे पहिल्या जनगणनेतील लोकसंख्या आणि P2 म्हणजे दुसऱ्या जनगणनेतील लोकसंख्या. हे सूत्र लक्षात ठेवल्यास प्रात्यक्षिक सोडवणे सोपे जाते. मित्रांनो, या पद्धतीसाठी लागणारी आकडेवारीचे स्रोत देखील महत्त्वाचे आहेत. ही आकडेवारी प्रामुख्याने भारताची जनगणना, राज्य व जिल्हा सांख्यिकी अहवाल, तसेच नगरपरिषद आणि ग्रामपंचायत यांच्या नोंदीतून घेतली जाते. ही माहिती अधिकृत असल्यामुळे अभ्यासासाठी विश्वासार्ह मानली जाते. आता आपण एक प्रात्यक्षिक उदाहरण सविस्तरपणे पाहू. समजा एखाद्या नगराची लोकसंख्या 2001 साली 40,000 होती. 2011 साली ती लोकसंख्या 28,400 झाली. प्रथम आपण P2/P1 काढतो. 28,400 / 40,000 1.21. यानंतर 1.21 चे वर्गमूळ काढल्यास 1.16 मिळते. आता 1.16 - 1 कारो लोकसंख्या वाढ दर 10% येतो. याचा अर्थ असा की या नगरातील लोकसंख्या 10 वर्षात 10% वाढलेली आहे. ही वाढ मध्यम स्वरूपाची आहे. अशी वाढ असल्यास त्या नगराचा विकास तुलनेने स्थिर असल्याचे सूचित होते. आता आपण भौगोलिक अभ्यासातील उपयोग पाहू. गिब्स पद्धतीने विविध प्रदेशांतील लोकसंख्या वाढीची तुलना करता येते. विकासाची गती मोजता येते. नागरीकरणाचा अभ्यास करता येतो. पाणी, जमीन, निवास आणि इतर संसाधनांचे योग्य व्यवस्थापन करता येते. औद्योगिक आणि नागरी विस्ताराचे नियोजन करण्यासाठी ही माहिती फार उपयुक्त ठरते. मित्रांनो, एकूणच पाहता गिब्स पद्धतीने लोकसंख्या वाढ मोजमाप हे लोकसंख्या गतिशास्त्रातील एक अत्यंत प्रभावी आणि आवश्यक साधन आहे.
ही पद्धत लोकसंख्या वाढीचे वास्तव चित्र स्पष्ट करते. त्यामुळे भौगोलिक अभ्यास, प्रादेशिक विकास आणि नियोजन प्रक्रियेत या पद्धतीचे विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, हे व्याख्यान तुम्हाला उपयुक्त वाटले असेल तर नक्की शेअर करा. अशाच दर्जेदार, सविस्तर आणि परीक्षाभिमुख भूगोल विषयाच्या व्याख्यानांसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.